पौला मैदानावर आम्ही सुरुवात केलेली चांगली डिसिप्लिन आणि चांगला क्रिकेट खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशांतजी खानावकर, एकंदरीत आपण उपाध्यक्ष आहात, फार मोठी जबाबदारी रायगडच्या खेळाची क्रिकेट दर्जा उंचावण्याची. आपण एकंदरीत काय सांगणार आपल्या खेळाडूंना आणि काय नियमावली आपल्या 2025 पासून सुरू करणार आहात? नमस्कार. प्रथमतः मी सरपंच आणि राकेश भाई गायकवाड अध्यक्ष यांना आणि यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो की त्यांनी ज्या प्रकारे आज स्पर्धेचं आयोजन केलंय हे असं दैदित्यपण असं आयोजन आहे जे असं पारणं फेडणारं सर्व मी आयोजन बघतोय. ज्या बाउंड्रीज आहेत, विकेट आहे, एकदम सुंदर असं आयोजन, लाईट्स वगैरे खूप सुंदर, ट्रॉफीज, असं आयोजन खूप कमी आपल्याला बघायला भेटतं. असं आयोजन सगळीकडे व्हावं अशी आमची रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटची अपेक्षा आहे आणि तशा प्रकारे हल्ली आपलं क्रिकेट चालू आहे. आता आपण ह्या 1 जानेवारी 2025 पासून रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनने काही नियमावली बनवली आहे. तर ती नियमावली मी आता इथे वाचून दाखवतो. त्यासोबत ही जी नियमावली आहे ती सर्व आपल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबत जे संलग्न संघ आहेत किंवा जे आयोजक आहेत त्या सर्वांसाठी हे नियम लागू राहतील. याची सर्वांनी दखल घ्यावी आणि या संदर्भात जर कोणाच्या काही शंका असतील त्या संदर्भात आमच्याशी त्यांनी संपर्क साधला तरी चालेल. तर पहिला नियम जो आपला आहे त्याच्यामध्ये पहिला नियम आपला असा आहे की 1 जानेवारी 2025 पासून प्रत्येक स्पर्धेत एका दिवसात फक्त 8च संघ खेळवायचे आहेत. जे आता 10 संघ खेळवतात, 12 संघ खेळवतात, तर ते आता आपण बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे आता प्रत्येक दिवशी 8 संघ फक्त खेळवण्यात येतील. दुसरा नियम जो आहे डे स्पर्धा जी असते त्या डे स्पर्धेमध्ये 1 लाख बक्षीस जर असेल तर तिथे 11,000 एंट्री, नाईट स्पर्धा असेल तर 1 लाखाला 13,000 एंट्री. तर हे एंट्री सुद्धा बंधनकारक असणार आहे आयोजकांना. जर एखाद्या आयोजकांनी जास्त एंट्री वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केला तर संघाने ते आयोजकांशी संपर्क साधून ते ऐकत नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा. त्यांना ही एवढी एंट्री फी ठेवणं बंधनकारक आहे. कमी ठेवू शकतात पण जास्त नाही ठेवू शकत. तिसरा नियम जो उशिरा संघ येतो, जेव्हा संघ उशिरा येतो टॉस उडवताना भरपूर वेळा कॉमेंटेटर तुम्ही अनाउन्समेंट करता, पण त्या अनाउन्समेंटला त्याची दखल घेत नाही, थोड्या वेळात येतो असं वगैरे चालतं. पण ते कुठेतरी शोभनीय नाहीये, जे क्रिकेटच्या नियमांना धरून नाहीये. त्याच्यामुळे आपण कंपल्सरी जो संघ टॉस उडवताना घोषणा दिल्यानंतर येणार नाही त्या संघाला 2 रनची पेनल्टी कंपल्सरी ठेवलेली आहे. 2 रनची पेनल्टी जर टॉस उडवायला आला नाही तर त्यांनी लगेच ती घोषणा करायची. तिसरा नियम आहे जर एखादा संघ स्पर्धेत वाद करत असेल तर त्यावर असोसिएशन खेळण्यास बंदी घालेल. आणि भरपूर ठिकाणी आपण बघतो कुठे वादविवाद होतात, अंपायरांच्या निर्णयावरून वाद होतात. असे संघ जर एखाद्या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतील अशा संघांना आपण बंदी घालणार आहोत. दुसरा, जर 10चा लॉट्स आयोजित केलेल्या स्पर्धेत असोसिएशन सोबत संलग्न असलेल्या कोणताच संघ खेळणार नाही. जो संघ खेळेल त्याला देखील बंदी घालण्याचा अधिकार असोसिएशनला असेल. समजा एखाद्या आयोजकाने 10 संघ ठेवले पण तिथे आपल्या असोसिएशन सोबत जे संलग्न जे संघ आहेत त्याने कोणी तिथे खेळू नये. त्याच्यानंतर एखाद्या संघावर स्पर्धेत जर अन्याय होत असेल किंवा चुकीच्या निर्णयामुळे म्हणा किंवा काही वादविवाद घडून आला तर अशा सोबत आपण असोसिएशन मिळून तो निर्णय घेईल. त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असते. तर तेव्हा एखादा ऑलराऊंडर खेळाडू असतो तर त्याच्या विकेटसाठी कंपल्सरी आता 5 रन काउंट केले जाते. काही ठिकाणी 3 रन घेतात, काही 2 रन घेतात, काही आयोजक त्यांच्या मर्जीने तो निर्णय घेतात. तर त्याच्यामुळे आता कंपल्सरी 5 रन काउंट केले जातील. त्याच्यानंतर वरील आता मी हे जे नियम वाचले, ज्या स्पर्धेत आयोजक मान्य करणार नाही त्या स्पर्धेला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन तर्फे बहिष्कार टाकण्यात येणार आहे. समजा एखाद्या आयोजकाने हे नियमांची जर नियमावली मान्य केली नाही किंवा या नियमांव्यतिरिक्त एखादा त्यांनी नियम स्पर्धेत आयोजित केला, उल्लंघन केला नियमांचं, तर त्या स्पर्धेला आपल्या असोसिएशन तर्फे पूर्ण बहिष्कार असेल. आणि आपल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबत जे संलग्न संघ आहेत ते कोणतेही संघ त्या स्पर्धेत भाग घेणार नाही. प्रत्येक आयोजकांनी स्पर्धेच्या जाहिरातीवर जेव्हा आपण आता जाहिरात छापतो म्हणजे पॅम्पलेट छापतो तर त्या पॅम्पलेटवर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने असं एक असोसिएशनचं शब्द त्याच्यात त्यांनी मेन्शन करावं ही सर्वांना विनंती करतो. सर्व खेळाडूंना, सर्व आयोजकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.